भारी. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पंढरपुरामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे आज आपला आहे इथं दुसरा दिवस. तर आपण मस्त इथं ब्लॉग काढण्यासाठी आलो. तुम्हाला पण असा फील करवण्यासाठी मी आलो आहे म्हणजे जसं की तुम्ही पंढरपुरामध्ये जात. तर मी चांगलं शूट घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे इथं कशी गर्दी आहे. आता सध्या तर इथं मी माझ्या मागो बघू शकता तुम्ही एक्स्ट्रीम लेवलची गर्दी आहे आणि पुढं पण बघू शकता खूप गर्दी आहे. तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर तुम्ही या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे ते कॉन्टेंट आता मी रोज आणत जाईल आणि आपण 5 दिवसाचे 5 ब्लॉग बनवणार आहोत. आपलं टार्गेट तर हाच आहे. बघू आपण किती चांगला व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. तर बघत राहा. तर मित्रांनो जस्ट आपल्या समोर तो तुम्हाला दिसतंय तो आपला आहे विठोबाचा मंदिर, आपला माऊलीचं मंदिर. तुम्ही बघू शकता गर्दी एक्स्ट्रीम लेवलची इथं. माझ्या पुढं पण तेवढीच लोक आहेत आणि माझ्या मागं पण तेवढीच आहे. खूप गर्दी आहे. तरी पण हा आहे दुसरा दिवस. अजून तर आषाढी कार्तिकीला अजून 2 दिवस बाकी आहेत. तरी पण एवढी गर्दी आहे. तर बघा इथं तर मित्रांनो आपल्या ज्या समोर हा विठोबाचं मंदिर आहे बघा. इथं आहे संत ज्ञानेश्वरांची पायरी, संत नामदेवांची पायरी बघा. तर इथं बघा मित्रांनो या असे लोक इथं वस्ती करतात आणि काल इथं याच लाईनीमध्ये ती जी लाईन आहे ना ती ही बाई अशी. तर या लाईनीमध्ये मी काल मुखदर्शन घेतला काल आल्या कारण की आम्हाला माहिती आहे खूप गर्दी होते. नंतर मग चालण्याची जागा नसते एवढी गर्दी असते. तर इथं बघा ऑलरेडी खूप गर्दी आहे. याच ठिकाणी मी असं फिरून गेलो. तुम्ही जिथे तिथं बघणार जिथं सगळीकडं झेंडे नुसता भगवा सफेद कलरच्या टोप्या सगळं तुम्हाला ते दिसणार आहे. तुम्ही याचा आनंद घ्या आणि आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करा, लाईक करून ठेवा. माऊली रस्त्यामध्ये गर्दी करू नका. चला पुढे माऊली चला पुढे. लवकर
तर मित्र तुम्ही इथं बघू शकता, इथं बघा घेण्यासाठी खूप आता चांगल्या चांगली गोष्टी आहेत. आता म्हणजे घंट्या वगैरे झाल्या, म्हणजे मंदिरात सामान, पिढे सामान, माली वगैरे, इथं प्रसाद वगैरे भेटाल, कुंकू वगैरे असे इथे स्टॉल्स पण आहेत अवेलेबल. आणि म्हणजे खूप डेव्हलप झाले आपली पंढरपूर इथं. म्हणजे आधी ना म्हणजे मी आता लास्ट कधी आलेलो 8 वर्ष आधी, तर इथं असं काहीच नव्हतं. पण आता इथं खूप काही असं डेव्हलप झालं. मी 8 वर्षानंतर आलं तर बघा तिथं घेण्यासाठी खूप असं आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो चंद्रभागेमध्ये. तुम्हाला माहीत नसेल किंवा काही लोकांना माहिती पण असेल, कारण चंद्रभागेमध्ये स्नान करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की इथं येऊन सगळे पवित्र होतात. कारण की चंद्रभागा ही खूप पवित्र आहे. तशी आपण इथं गेलेलो महाकुंभला, तसंच इथं पण असंच आहे. तर आता इथं आपल्याला काही अशी लोक भेटणार आहेत जी खूप उत्साही असते इथं. तर आपण त्यांचा बघू आपल्याला. तर आपल्या इथं काही लोक अशी भेटणार आहेत इथं, म्हणजे खूप आधीपासून लोक इथं आलेली आहेत. म्हणजे वारीवारी करतात, काही 100 वर्ष वारी करतात, म्हणजे पिढी वारत आलो असं त्यांच्या. तर आपल्याला ते लोक भेटले तर आपण त्यांचे नक्कीच संवाद साधू आपण त्यांच्यासोबत. तर बघत राहा.